नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. रोहिणीने तिच्या एका माणसाला बोलवलेलं असतं आणि तेही चांदेकरांच्या घराच्या बाहेर. रोहिणी त्याला सांगत असते की आज जाऊन अगदी व्यवस्थित काम करायचं, कोणालाही शंका येता कामा नये आणि उगाचच कुठल्याही प्रकारचा आवाज करू नकोस, जे काही आहे ते शांततेत कर, असं ती त्या मुलाला समजावून सांगत असते. आणि नेमका त्याच वेळी त्याचा मोबाईल वाजतो आणि त्याचा मोबाईल वाजल्याने रोहिणी त्याच्यावर चिडते आणि म्हणते की अरे, तुला मी आत्ताच सांगितलं ना की शांतपणे काम कर, कसलाही आवाज होऊ देऊ नको म्हणून. बंद कर आधी तो फोन सायलेंटवर करून यायचा होतास ना. रोहिणीला आता समजलेलं असतं की बाहेरून फोनचा आवाज आलाय म्हटल्यावर घरातलं कोणीतरी नक्कीच जागं होणार, म्हणून पटकन ती त्या मुलाला लपायला सांगते. आता तो मुलगा गाडीच्या मागे जाऊन लपलेला असतो. त्याच वेळी संगीता तिथे येते. रोहिणी आता मनात विचार करत असते की बापरे, ह्या इथं काय करताय, यांनी पाहिलं की काय काही. संगीता आता रोहिणीकडे येते आणि रोहिणीला म्हणते की अहो आत्याबाई, तुम्ही आहेत का? मला तर वाटलं की चोरच शिरला की काय. अहो तुम्हाला म्हणून सांगते की हल्ली कोल्हापुरामध्ये चोरांचा फारच सुळसुळाट झालाय. अहो माझ्या शेजारची आहे ना ती मालू, अहो तिच्या घराच्या मागच्या दोरीवरचे परकर चोरीला गेले. रोहिणी मात्र विचारातच असते की मिसेस खरेंनी काही ऐकलं असेल का, काही बघितलं असेल का. आणि त्या विचारात असताना संगीता आता टाळ्या वाजवूनच रोहिणीला उठवते आणि म्हणते की अहो आत्याबाई, काय झालं तुम्हाला, कुठे हरवलात तुम्ही. संगीता पुढे तिची स्टोरी कंटिन्यू करत असते आणि म्हणत असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालूचा एक परकर होता लाल रंगाचा आणि तो बरोबर लग्नाच्या शालू सोबत मॅच होता. आणि बघा बरं आत्याबाई, नेमका तो परकर आता चोरीला गेलाय. त्यावर आता रोहिणी चिडते आणि म्हणते की मिसेस खरे गप्पा बसा. अहो परकर कधी चोरीला जातात का? तुम्ही काही बोलताय हा. आता प्लीज तुम्ही जाऊन झोपा ना. संगीता म्हणते की ते जाऊ द्या, पण मला हे सांगा की एवढ्या रात्रीचं तुम्ही इथे काय करताय. रोहिणी चिडते आणि म्हणते की तुम्हाला काय करायचं याच्याशी तुमचा काय संबंध आहे. तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही आतमध्ये जा आणि झोपा. काय मंडळी, अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नाहीये? अहो मग वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की आमच्यासाठी तुमचं लाईक करणं किती महत्त्वाचं आहे आणि मला हे माहिती आहे की आमच्यासाठी तुम्ही एवढं नक्कीच करू शकता. धन्यवाद. तर रोहिणीचा जो माणूस असतो तो हळूहळू गाड्यांच्या मागणं आता गेटकडे जात असतो आणि संगीताची नजर चुकवून तो पळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी संगीता ही रोहिणीला म्हणत असते की हँड्सअप, आता तुम्ही इथून अजिबात हलायचं नाही. खरं तर ती रोहिणीला म्हटलेली असते, पण त्या चोराला असं वाटतं की मलाच म्हटले, त्यामुळे तो चोरच आता हात वर करून तिथेच उभा राहतो आणि मग संगीताचं त्याच्याकडे लक्ष जातं. संगीताला प्रश्न पडतो की हा कोण आहे इथे. मग संगीता आता त्याच्या जवळ जाते आणि त्याला धरून आता रोहिणीकडे ती आणते. आता ती त्या माणसाला खूप बोलत असते आणि म्हणत असते की कोण आहेस तू, मला सांग कोण आहेस तू आणि इथे का आलास तू, मला सांग काय चोरी करायला आला होतास तू. आता रोहिणीची गडबड सुरू असते की काय सांगावं या मिसेस खरेंना. मिसेस खऱ्यांनी तर डायरेक्ट ह्या माणसालाच पकडलंय. त्यामुळे आता रोहिणी म्हणते की अहो मिसेस खरे, तुम्हाला कळतंय का, 24 तास मेडिकलमधून आला होता तो माझ्या औषधांची डिलिव्हरी करण्यासाठी आलेला. मिसेस खरे, तुम्ही कोणालाही चोर कसं काय म्हणू शकता. अहो चोर नाही येत ते, जा बरं तुम्ही जाऊन झोपा बरं. संगीता आता काही बोलायला जाणार तेवढ्यात रोहिणी म्हणते की मिसेस खरे बस झालं तुमचं, तुम्ही जाऊन झोपा बरं आधी. म्हणते की बरं मग मी जाऊन झोपते आपल्या खोलीत. तेव्हा रोहिणी चिडते आणि म्हणते की आपल्या खोलीत नाही, माझ्या खोलीत, माझी खोली आहे ती, तुमची खोली नाही आहे. संगीता म्हणते की बरं तुमच्या खोलीमध्ये जाऊन झोपते, तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय का, तुम्हाला पाणी वगैरे आणून देऊ का. रोहिणी म्हणते की मिसेस खरे प्लीज तुम्ही जा बरं इथून आता. शेवटी रोहिणीने आता कसं बसं संगीताला घरामध्ये पाठवलेलं असतं. संगीता घरामध्ये गेल्यानंतर ती त्या माणसाला म्हणत असते की काय रे, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही, तुला कोणी पळायला लावलं होतं इथून. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो मॅडम काय करू, ती बाई आल्यावर मी खूप घाबरलो होतो म्हणून तिथून पळ काढत होतो. रोहिणी म्हणते की बरं ऐक, आता तुझ्या कामाला घे आणि तुझ्या कामाला सुरुवात कर बरं. तेव्हा तो मुलगा म्हणतो की हो ठीक आहे. आता त्याच वेळी राहुल तिथे येतो. राहुल मस्त आरामात चाललेला असतो. आरामात तो रोहिणीकडे येतो. रोहिणीला म्हणतो की काय ग मम्मा, काय झालं, एवढे कॉल का करत होतीस तू. रोहिणी चिडते आणि म्हणते की व्हॉट नॉनसेन्स, तुझ्या मोबाईलचा उपयोग तुला फक्त गेम खेळण्यासाठीच करायचा आहे का. अरे मी तुला किती फोन कॉल्स केले, किती मेसेजेस केले, तुला काही अर्थ आहे का या गोष्टीला राहुल. त्यावेळी राहुल रोहिणीला म्हणत असतो की मम्मा अगं निदान अशा अनोळखी माणसांसमोर तर मला ओरडू नकोस, काय झालंय सांग ना मला एकदा. रोहिणी आता राहुलला सांगते की राहुल जाऊ दे, आता तू एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला खूप मोठं काम करायचंय.
रोहिणीच्या माणसाने आता कामाला सुरुवातही केलेली असते आणि तो अद्वैतच्या गाडीखाली गेलेला असतो आणि अद्वैतच्या गाडीसोबत काहीतरी छेडछाड आता तो करत असतो. रोहिणी आता राहुलला म्हणत असते की राहुल, तुला माहिती आहे ना अद्वैत हा दिव्यागरला चाललाय. तर मित्रांनो, आजचा खास प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कला आणि अद्वैत या दोघांपैकीही कोण जास्त मुद्देसूद भांडतं, मुद्द्याला धरून भांडतं? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे. बघूयात की यावर आता कोणाचं काय मत आहे. चला तर मग एपिसोड एन्जॉय करता करता प्रश्नाचं उत्तरही लिहून टाका. राहुल म्हणतो की हो ते कळलंय मला. रोहिणी म्हणते की राहुल, आता अद्वैत हा दिव्यागरला पोहोचूच शकणार नाही, अशी काहीतरी व्यवस्था करायची. हे बघ, मी असा काहीतरी बंदोबस्त केलाय ना की अद्वैत तर दिव्यागरला नाही पोहोचू शकत, परंतु त्याच्या जागी मात्र तू पोहोचू शकतोस. राहुल म्हणतो की मम्मा, अगं हे तर खूप इंटरेस्टिंग आहे, पण हे सगळं होणार कसं? तेव्हा रोहिणी चिडते आणि म्हणते की राहुल तुझं शरीर तर काही कामाचं नाहीये, तर तुझं डोकंही काही कामाचं नाहीये. अरे कधीतरी डोकं वापरत जा आणि डोकं वापरून खेळत जा. राहुल म्हणत असतो की मम्मा अगं तू का ओरडतीयस, सांग ना मला. अगं रात्रीचे किती वाजले, तसं रात्रीचं ओरडणं बरं असतं का? रोहिणी आता राहुलला समजावून सांगत असते की राहुल, हे बघ, आता माझ्या डोक्यातला प्लॅन ऐक. हा जो तुला दिसतोय ना, हा मेकॅनिक आहे आणि ह्याला मी बोलवलंय अद्वैतच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी. आता एकदा की अद्वैतच्या गाडीचे ब्रेक फेल झाले तर तो काही दिव्यागरला पोचणार नाही. मग काय होईल? अद्वैत आता इथेच थांबेल. दिव्यागरला पोचणं खूप महत्वाचं असेल, कारण नाईक तिकडे अद्वैतची वाट बघताय. म्हणून चांदेकरांचा माणूस म्हणून तू आता नाईकांकडे जायचं आणि त्यांचं डील कंप्लीट करून द्यायचं. म्हणजे बघ राहुल, हा प्लॅन इतका मोठा आहे ना की एका दगडात 2 पक्षी मारले जातील. म्हणजे हे बघ, आता समजा तू दिव्यागरला गेला तर अद्वैतच्या जागी दिव्यागरला तू घेऊन डील तू फायनल केली, फिक्स केली तर डॅड तुझं कौतुक करतील. आणि दुसरीकडे बघ, अद्वैतच्या गाडीचा जर आपण ऍक्सिडेंट केला तर अद्वैत जखमी होईल किंवा मग त्याला लागेल किंवा तो मरेल, काही होऊ शकतं. मेला तर बरंच आहे, मला काही केअर नाही. पण समजा या ऍक्सिडेंटमधून तो अपंग झाला, मेला किंवा कायम पलंगावर राहिला तर मग या सगळ्या गोष्टीचा फायदा कोणाला होणार आहे? आपल्याला होणार आहे. आणि कसा? जर अद्वैत जर पलंगावर पडून राहिला, अद्वैत जर बेडवर पडून राहिला तर अद्वैत काय ऑफिसमध्ये जाऊ शकणार नाही आणि मग अद्वैतची सगळी सत्ता ही आपल्याकडे येईल. अद्वैतचा सगळा बिझनेस तुझ्या हातामध्ये येईल. तू चांदेकर बिझनेसचा सर्वेसर्वा असशील. तेवढ्यातच मेकॅनिक म्हणतो की मॅडम काम झालंय. असं म्हटल्यावर रोहिणी म्हणते की ठीक आहे. रोहिणी आणि राहुल आता दोघंही खूप खुश असतात. राहुल सुद्धा रोहिणीच्या प्लॅनिंगवर आता खूपच खुश असतो. रोहिणी म्हणत असते की अद्वैत चांदेकर, आता तुझा खेळ खल्लास. आता तुझी आई अंबाबाई तुझ्या किती पाठीशी आहे हे आपण बघूया. तर सकाळ झालेली असते. सकाळी आबा, रोहिणी आणि सरोज हे तिघेही डायनिंग टेबलवर असतात. आबा सरोजला म्हणत असतात की सरोज, तू अद्वैतला दिव्यागरला पाठवण्याचा जो काही निर्णय घेतलाय ना तो एकदम करेक्ट आहे. म्हणजे त्यांची इतर तयारी बघून सुद्धा आपण त्यातल्या काही गोष्टी उचलू शकतो. ती माणसं कशी आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, ते कसे राहतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला नव्याने शिकायला मिळतील आणि ते मात्र आपल्याला इथे राहून काही शक्य होणार नाही. आणि तसंही लग्न सोहळ्यामध्ये जर एखादा दागिना बनवला तर तो मात्र खूप खास असतो. शेवटी काय तर आपला ग्राहक हा खुश राहणं खूप महत्वाचं आहे. ग्राहक खुश तर आपण खुश. आणि म्हणूनच मी म्हणतो की बिझनेस हा बुद्धीने कसा करायचा हे सरोज कोणी तुझ्याकडनं शिकावं. सरोज मनामध्ये म्हणत असते की नाही आबा, आपला उद्योग कसा सांभाळायचा हे मला चांगलंच माहिती आहे. सोबतच घरामध्ये कोणी उद्योग करू नये ना याची सुद्धा पूर्वतयारी मी करून ठेवते आधीच. बिझनेस आणि घर दोन्हीकडेही परिस्थिती कशी स्थिर करायची हे मात्र मला चांगलंच ठाऊक आहे. सरोज आबांना म्हणत असते की एकदा की अद्वैत तिकडे गेला ना तर अद्वैतचं नको त्या गोष्टींकडे लक्ष देणंही बंद होईल. ज्या गोष्टींकडे जास्त लक्ष नाही द्यायला पाहिजे त्या गोष्टींकडून त्याचं लक्ष तरी हटेल. तेव्हा म्हणते की अच्छा, मला वाटलंच होतं सरोज वहिनी तू हाच विचार करत असशील म्हणून. आबा म्हणतात की म्हणजे काय? सरोज म्हणते की अहो आबा, म्हणजे कसं की तो जेव्हा इकडे असतो तेव्हा त्याला खूप कामं असतात ना आणि ह्याच कामांमध्ये तो बिझी असतो आणि स्वतःला गुंतवून घेतो. अहो पण जर तो तिकडे गेला तर तो फोकस राहील आणि एकाच कामावर त्याचा फोकस असल्यामुळे ते काम अतिशय व्यवस्थितपणे पार पडेल. म्हणजे एकदा की तो तिकडे कामासाठी गेला की इकडच्या गोष्टींचा त्याचा फोकस जरा कमी होईल, म्हणजे दुर्लक्ष करता येईल त्याला.
त्याच वेळी अद्वैत हा बॅग घेऊन आलेला असतो. सरोज म्हणते की बघा आबा, अद्वैत आला. आता अद्वैत आलेला असतो. सगळेजण अद्वैत भोवती गोळा झालेले असतात. अद्वैत म्हणतो की बरं आबा, जातो मी. रजनी म्हणते की अरे जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं, आणि हो जाताना सांभाळून जा हा. सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत, सगळ्या गोष्टी तू बरोबर घेतल्यात ना? अद्वैत म्हणतो की हो आई. सरोज म्हणते की हो, आता तिथं गेल्यावर सगळ्या गोष्टींकडे तुला अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचंय, आणि आता जोपर्यंत काम पूर्ण होत नाही ना तोपर्यंत अजिबात तू इथे येण्याची घाई करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं हँडल करून घेईल. सरोज म्हणते की हो, मला माहिती आहे की तू सगळ्या गोष्टी व्यवस्थितच हँडल करशील. त्यावेळी रोहिणी मात्र हसत असते, कारण रोहिणीने जो पराक्रम करून ठेवलेला असतो त्या पराक्रमामुळे तिला हसायला येत असतं. रोहिणीला मजा या गोष्टीची वाटत असते की एकदा की अद्वैत गाडीमध्ये बसला आणि एकदा की तो गाडी घेऊन गेला तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर मग तिने ठरवलेला प्लॅनही सक्सेसफुल होईल. एकतर अद्वैत जखमी, नाहीतर डायरेक्टली ढगात. ह्या दोनच गोष्टी होऊ शकतात. ह्या दोनच गोष्टींची पॉसिबिलिटी आहे, आणि जर असं झालं तर माझ्यासाठी ते चांगलंच आहे आणि माझ्या राहुलसाठी सुद्धा चांगलं आहे. रोहिणी आता स्वप्न रंगवायला सुरुवात करते आणि मनाशीच हसत असते. तर इकडे अद्वैत आता कामाला निघालेला असतो, त्यामुळे सरोजचा आणि आबांचा तो आशीर्वाद घेतो. आबा अद्वैतला म्हणत असतात की अद्वैत, अरे अद्वैत, अगदी युद्धावर निघालाय असं वाटतंय. परंतु हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, युद्ध असो नाहीतर काम, प्रत्येक गोष्ट ही युद्धासारखीच झाली पाहिजे. अद्वैत म्हणतो की डेफिनेटली आबा, मला तुमचं म्हणणं पटतंय. तर रजनी म्हणते की बरं चल, आता तसाच जाऊ नको, नाश्ता करून घे आणि मगच जा. नाश्त्याशिवाय अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही. अद्वैत रजनीला म्हणतो की नाही ग काकी, खूप उशीर होईल मग. रजनी म्हणते की अरे निदान नाश्ता तरी केला असता. अद्वैत म्हणतो की नाही नको. तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, एक काम कर, तू लवकर निघ, नाही तर पुन्हा तुला ट्रॅफिक लागेल, आणि ट्रॅफिकमध्ये जर तू एकदा अडकला तर बाहेर पडणं अवघड होईल. अद्वैत म्हणतो की हो आई, बरोबर बोलतीयस तू. मग अद्वैत, खरे आपल्याला निघायचंय, चल लवकर, असं म्हणतो. आता अद्वैतच्या या स्टेटमेंटवर सगळेजण अद्वैतकडे बघू लागतात. सरोज तर डोळे फाडून अद्वैतकडे बघू लागते की हा त्या खरेला का आवाज देतोय. सरोज म्हणते की अद्वैत, आपल्याला निघायचं म्हणजे तुम्ही दोघं कुठे निघालात? मी तर तुला एकट्याला जायला सांगितलं होतं ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, पण खरे येते माझ्यासोबत. सरोज म्हणते की अरे पण का, ती का येते तुझ्यासोबत? अद्वैत, अरे हे काम मी तुझ्यावर सोपवलं होतं ना, तू तिला का नेतोय तुझ्यासोबत? अरे या सगळ्याशी तिचा काय संबंध आहे? तेव्हा अद्वैत सांगू लागतो की अगं आई, असं काय म्हणतेस तू? आता तूच तर मला म्हणाली ना की दिव्यागारला जा म्हणून. ती नायकांच्या ज्या डिमांड असेल त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन्स बनवा. आता डिझाईनचं डिपार्टमेंट माझं नाही आहे ना आई. आता खरेशिवाय कोण डिझाईन करणार आहे? आता तिथल्या लोकांचा, तिथल्या कल्चरचा, तिथल्या लोकांच्या स्वभावाचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आपले डिझाईन्स बनवायचे आहेत ना, आणि तेच डिझाईन्स आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत. खरी ही आपली ऑफिशियल डिझायनर आहे, आणि जर खरे माझ्यासोबत असेल तर तिच्या मनात जी क्रिएटिव्हिटी आहे, तिच्या मनात ज्या आयडिया आहेत दागिन्यांबद्दल, ती त्या मला सांगेल, आणि त्यामुळे मला ते डेव्हलप करणं सोपं जाईल ना. त्याचवेळी कला आता तिचे बॅग वगैरे घेऊन तिथे आलेली असते, आणि अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, निघूयात. आता अद्वैत हा कलाला घेऊन सोबत जातोय, या गोष्टीचा आबांना आणि रजनीला खूप आनंद झालेला असतो. सरोज जेव्हा कलाला बघते तेव्हा सरोजला खूप राग आलेला असतो. तिने एवढा आटापिटा केलेला असतो की अद्वैतला कलापासून वेगळं करण्याचा, परंतु अद्वैत स्वतःच कलाचा हात धरून तिला दिव्यागारला घेऊन जात असतो. त्यामुळे सरोजचं डोकं सरकतं आणि तिचा प्लॅन आता पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. सरोज अद्वैतला विचारत असते की अद्वैत, तुला माहिती आहे ना मागच्या वेळी काय झालं होतं? ती अद्वैतला या गोष्टीची जाणीव आणि आठवण करून देत असते की या मुलीच्या बॅगमध्ये पहिल्यांदा आपला जो पारंपरिक हार आहे तो सापडला होता. या मुलीनं तो हार चोरला होता, आणि तो हार तिच्या बॅगेमध्ये सापडला तरी सुद्धा अद्वैत तू याच मुलीवर विश्वास ठेवतोय. आणि काय रे अद्वैत, इतकी वर्ष झाली तू एकट्यानेच सगळी कामं करत आला, मग आता तुला ह्या मुलीच्या मदतीची काय गरज आहे? सरोज खूप चिडलेली असते. तेव्हा आबा आता सरोजला म्हणतात की अगं सरोज, जरा शांत हो. आता आपल्या हातून जे डील गेलं होतं तर ह्या मुलांनी दोघांनी रात्रभर काम करून ते डील परत आणलं की नाही, मग आता हे काम सुद्धा ते अगदी व्यवस्थित करतील. आणि अद्वैत म्हटलाय ना की तो बरोबर करणार आहे सगळं, तर तू कशाला टेन्शन घेतेस? आता अद्वैतच म्हणतोय की नाही की त्याला या कामामध्ये कलाची गरज लागणार आहे, मग काय झालं, जाऊ देत की त्या दोघांना.
हे बघ, चांगल्या कामामध्ये उगाच वादावाद करू नकोस. दोघंही चांगल्या कामासाठी बाहेर चाललेत, त्यांना आशीर्वाद दे आणि उगाचच आता काही उकरून काढू नकोस, असं आबा सरोजला सांगतात. त्यावेळी रोहिणी मात्र हसत असते आणि रोहिणी मनामध्ये म्हणत असते की अरे वा, मागितलं होतं एक आणि देवाने दिले 2. वा 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 वा. ब्रेक फेल झाल्यानंतर आता एका दगडात हे 2 पक्षी फुर्र होणार. मग आता कुठला बिझनेस आणि कुठलं काय? निघा बरं लवकर. आता कधीही एकदा कला आणि अद्वैतच्या ॲक्सिडेंटची बातमी माझ्या कानावर येते ना, अक्षरशः असं झालंय मला. अद्वैत हा कलाला म्हणतो की चला आता निघायचं का? तर कला म्हणते की हो, परंतु निघण्यापूर्वी कला आता आबांच्या, सरोजच्या आणि रजनीच्या पाया पडते आणि मगच निघते. अद्वैत आणि कला आता दोघंही तिथून निघून गेलेले असतात, तर सरोज मात्र डोळे फाडून त्यांच्याकडे बघत असते. तर इकडे काजल ही दोरीवर टाकलेले कपडे काढत असते आणि त्यावेळी तिच्या मनात सोहमचाच विचार येत असतो. जाता जाता सोहमने तिला सांगितलेलं असतं की मी तुझा आता इथून पुढे चेहराही बघणार नाही आणि तुला सुद्धा माझा चेहरा दाखवणार नाही. या गोष्टीचं काजलला वाईट वाटत असतं आणि ती म्हणत असते की अरे यार, ह्या सोहमची मला सारखी सारखी आठवण का येते. सुद्धा काजलचं ड्रॉइंग बघत असतो आणि त्यालाही काजलची आठवण येत असते, परंतु काजलने त्याला झिडकारलेलं असतं आणि सांगितलेलं असतं मला हात असं लावत जाऊ नको रे आणि तू प्लीज जा इथून. तर ते काजलचे कठोर शब्द सोहमला आठवत असतात आणि त्यामुळे सोहम म्हणत असतो खरंच मी किती नॉनसेन्स आहे. हे पेंटिंग सुद्धा मला आत्ताच दिसायचं होतं का? कितीही म्हटलं हिची आठवण नाही काढायची तरी सुद्धा आठवण ही येतेच. सोहम आता डोक्याला हात लावून बसलेला असतो, त्याला काजलची फार आठवण येते. तर इकडे कला आणि अद्वैत आता गाडीतून निघालेले असतात. अजूनही त्यांना कळलेलं नसतं की ब्रेक फेल झालेले आहेत. कला आता सीटवर पाय ठेवून आता मस्त मांडी घालून गाडीमध्ये बसते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत असतो. कला म्हणते की काय? हे बघ अद्वैत, प्रश्न हा कम्फर्टचा आहे आणि मला असं कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे मी अशीच बसणार. अद्वैत म्हणतो की हे बघ, प्रश्न तुझा कम्फर्टचा नाही आहे, प्रश्न गाडीचा आहे. असं म्हटल्यावर कला म्हणते की हो माहिती आहे आणि ही गाडी माझी आहे. अद्वैत म्हणतो की काय, ही गाडी तुझी आहे? कला म्हणते की नाही रे, मी फक्त तुझं वाक्य पूर्ण केलं, ही गाडी तुझीच तर आहे. मला माहिती आहे रे अद्वैत, आतापर्यंत मी तुला ओळखलंय. मी, माझं, माझ्यासाठी, मला, हे सगळं सोडून तुझ्या डिक्शनरीमध्ये वेगळे काही शब्दच नाही आहेत. आणि आता परत खरे नीट बस, पाय खाली सोड वगैरे वगैरे असं म्हणू नकोस प्लीज. आता अद्वैत, प्रवास हा लांबचा आहे हा, आणि लांबच्या प्रवासामध्ये तुझ्या बोलण्यापेक्षा ना कम्फर्ट जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे मला आता कम्फर्टेबल होऊ दे आणि व्यवस्थित इथे बसू दे. मग कला आता मस्त कम्फर्टेबल होऊन सीटवर पाय ठेवून मांडी घालून सीटवर बसलेली असते आणि त्यावेळी गाडीतला जो आरसा आहे तो गाडीतला आरसा ती स्वतःकडे फिरवते आणि बघते की कशी दिसते ते. तेव्हा अद्वैत पुन्हा तो आरसा फिरवतो आणि म्हणतो की तू 1 नंबरची बिंडोग आहे. खरं तर तुला गाडी चालवता येत नाही, त्यामुळे ह्या आरशाचं काय महत्व असतं गाडीमध्ये ना, याचं तुला भानही नाही आणि हे तुला कधी कळणारही नाही. हा आरसा आपले भुताडकी चेहरे बघण्यासाठी नाही दिलाय, हा आरसा मागच्या गाड्या बघण्यासाठी दिलाय. कला म्हणते की गप्प बस, तेवढं समजतं मला, आणि 2 मिनिटं आरसा फिरवल्याने काय मागच्या गाड्या अदृश्य नाही होणार. अद्वैत म्हणतो की अगं बाई, पण जर तू हा आरसा तुझ्याकडे केला तर 2 मिनिटानंतर गाड्या तर अदृश्य होणार नाही, परंतु 2 मिनिटात आपण अदृश्य होऊ शकतो, एवढी साधी अक्कल नाही तुला? आगाऊ कुठली. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, हे माझं वाक्य आहे. अद्वैत म्हणतो की हो, तू आगाऊ म्हण, म्हणजे मी तुला माझं पुढचं वाक्य अति आगाऊ म्हणू शकतो. मग कला म्हणते की आगाऊ, मग अद्वैत म्हणतो की अति आगाऊ. तेव्हा कुठेतरी त्यांचं समाधान होतं. कला अद्वैतला म्हणते की खरंच अद्वैत, तुझ्यासोबत प्रवास करणं म्हणजे ना 1 नंबरची डोकेदुखी हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की अच्छा, डोकं दुखतं तुझं, डोकं आहे तुला? कला म्हणते की हा का, म्हणून तू मला फुकट घेऊन चाललाय का तिकडे? मला जर डोकं नसतं तर डिझायनिंगसाठी एवढं लांब मला नेलं असतंस का तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की हा, तेवढ्यापुरतं तेवढं ठीक आहे, पण गाडी चालवण्यात काय तुझं डोकं चालणार नाही कधी. अद्वैत कलाला म्हणतो की मला तुझं खूप विशेष वाटतं हा, म्हणजे एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की तुझी हाईट आहे एवढी एवढी, तुझी उंची आहे एवढीशी, तुझे खरेच पाय पोचतात का ग ब्रेकपर्यंत? कला अद्वैतला म्हणते की चांदेकर गप्प बसा, माझ्या ड्रायव्हिंगबद्दल तू काही बोलायचं नाही, मला येतं चांगलं ड्रायव्हिंग करता, मला येतं थोडंसं ड्रायव्हिंग करता. अद्वैत म्हणतो की थोडंसं ड्रायव्हिंग काय करायचं त्या थोडंसं ड्रायव्हिंगचं? कला म्हणते की गप्प बस, मला येतं ड्रायव्हिंग करता आणि माझ्याकडे लायसन्स सुद्धा आहे. हा, असं म्हटलं तर चालेल की माझा हात साफ नाहीये गाडी चालवण्यामध्ये, प्रॅक्टिस नाहीये, बाकी मला गाडी येते. अद्वैत हसतो आणि म्हणतो की अरे अरे अरे, पाय पोचत नाही, हात साफ नाही, डोकं चालत नाही, किती कमी आहे ग खरे तुझ्यामध्ये. कला चिडते आणि म्हणते की चांदेकर, आता उगाचच माझं डोकं फिरवू नको हा.
हे बघ माझं आधीच डोकं खूप दुखतंय हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की अच्छा, मी तुझं डोकं दुखवतोय का? मग एवढंच जर तुला वाटतंय तर मग येताना तू चालव ना गाडी. कला म्हणते की कशाला, मी कशाला चालवू गाडी? हे बघ, लांबच्या प्रवासामध्ये ड्रायव्हरनेच गाडी चालवलेली बरी. अद्वैत चिडतो आणि म्हणतो की काय, खरे तुम्हाला ड्रायव्हर म्हटलीस? कला म्हणते की नाही नाही, मी फक्त एवढं म्हटलं की लांबचा प्रवास आहे. असं म्हणत कला आता हसायला लागते. अद्वैत चिडतो आणि म्हणतो की हसते, तू हसतेस का खरे तू? कला म्हणते की चांदेकर, अरे किती चिडणार आहेस रे तू अजून, आणि किती चिडतोस? अरे एकदा बाहेर बघ, थंडीने वातावरण किती छान झालंय ते. अद्वैत कलाला सांगतो की हे बघ, ड्रायव्हिंग करताना मी इकडे तिकडे कधी बघत नाही, हे खूप रिस्की असतं, लक्ष आपलं फक्त आणि फक्त गाडीकडे असायला हवं. कला म्हणते की हो, तू आगाऊच आहे माहितीये मला. आणि अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, पण लग्न झाल्यानंतर मी कधीतरी पहिल्यांदा तुझ्यासोबत इतकी लांब चालली आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत आता फिरायला चालली आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. अद्वैत म्हणतो की झालं सुरू तुझं नवरा बायको. हे बघ खरे, नवरा बायको म्हणून मला तुझ्यासोबत कुठेही जाण्यात इंटरेस्ट नाही आहे. हे बघ, आपण चाललोय ते एका प्रोफेशनल ठिकाणी चाललोय, प्रोफेशनल कामासाठी चाललोय, आणि प्रोफेशनल कामामध्ये तू माझी एम्प्लॉई आहे आणि मी तुझा ओनर आहे, बस. बाकी नवरा बायकोचा विषय काढू नकोस इथे. कला अद्वैतला म्हणते की हो, मला माहिती आहे आपण कामासाठी चाललोय. मग तिकडे गेल्यावर ओ मिस्टर चांदेकर, ओ मिसेस चांदेकर असं कोणी नाही म्हणणार, आपल्याला असंच म्हणणार आहे ना की मिस्टर अँड मिसेस चांदेकर. याचा अर्थ एकंदरीत काय होतो, तू माझा मिस्टर आहे, मी तुझी मिसेस आहे, श्री आणि सौ. अद्वैत म्हणतो की नाही, अजिबात असं होणार नाही. कला म्हणते की ठीक आहे बाबा, मग ठीक आहे, त्यांच्यासमोर मी तुला अहो सर अशी हाक मारेल हा. मग अद्वैत म्हणतो की तुझा अति आगाऊपणा वाढत चाललाय, असं नाही वाटत तुला? कला म्हणते की नाही हो सर, मला असं अजिबात वाटत नाही. अद्वैत म्हणतो की गप्प बस, मला सर वगैरे म्हणायचं नाही हा, तुझ्यासारख्या बिंडोक मुलीच्या तोंडून मला अजिबात सर ऐकायचं नाही. कला म्हणते की अहो चांदेकर सर, असं काय म्हणताय तुम्ही? एकतर मला बिंडोक म्हणाला त्यात मला डोकं नाही असा अर्थ होतो, नाहीतर मग एकतर मला खूप डोकं आहे असा त्याचा अर्थ होतो. अहो चांदेकर, तुम्ही शब्दांमध्ये तर किती परफेक्शनिस्ट आहात, आणि 2 शब्दामध्ये तुम्ही एवढी गल्लत कशी काय करू शकता? अहो तुम्ही परफेक्शनिस्ट आहात, अशी शब्दांमध्ये गल्लत करू कशी काय चालेल? अद्वैतला आता फार चिडचिड होत असते आणि अद्वैत जोरात हॉर्न वाजवत असतो जेणेकरून कलाने शांत बसावं. पण कला काही शांत बसतच नसते, ती अद्वैतला अजूनच बोलत असते आणि म्हणत असते की सर, अहो हॉर्न काय वाजवताय, बाकीच्या लोकांना डिस्टर्ब होतं ना, आणि तुम्ही तर किती प्रोफेशनल आहात, असं लोकांना डिस्टर्ब करणं तुम्हाला बरं वाटतं का? जाऊ द्यात ना चांदेकर सर, मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये, त्यापेक्षा मी माझी मस्त गाणी ऐकते. मग कला आता एक गाणं प्ले करते. अद्वैत म्हणतो की हे माझ्याही आवडीचं गाणं आहे, पण नाही, मी तुलाही हे ऐकू देणार नाही आणि मीही ऐकणार नाही. कला परत अद्वैतला म्हणते की अहो सर, पण तुम्ही असं का करताय हो? त्यावर अद्वैत म्हणतो की खरे, मला हे सर म्हणणं बंद कर हा आधी. कला म्हणते की ठीक आहे सर, मी तुम्हाला सर म्हणणं तेव्हाच बंद करेल जेव्हा तुम्ही हे मान्य कराल की आपण नवरा बायको म्हणून पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर चाललोय. अद्वैत म्हणतो की ते तर मी आयुष्यात कधीही मान्य करणार नाही. कला म्हणते की ठीक आहे सर, ओके सर, चालेल सर, काही प्रॉब्लेम नाही सर. अद्वैतला मात्र तेव्हा इरिटेट होत असतं, आणि अद्वैतला इरिटेट होताना बघून कलाला आनंद होत असतो. तर इकडे रजनीची धावपळ सुरू असते. आबा रजनीला म्हणतात की काय ग रजनी, काय झालं? तेव्हा रजनी म्हणते की अहो आबा काही नाही, लग्न झाल्यापासून कलाच देवाची पूजा करते ना, आता सगळी आवराआवर करताना मला पूजेला जरा उशीर झाला, शिऱ्याचा नैवेद्य केलाय तोच आणायला चालली आहे. आबा रजनीला सांगतात की बरं रजनी, पूजा झाल्यावर आम्हालाही सांग, म्हणजे आम्ही येतो नमस्कार करायला. रजनी आता किचनमधनं थोडासा शिरा काढून आणते आणि मग ती आता देवासमोर ठेवायला जाते. तर आबा आणि रोहिणी सुद्धा आता नमस्कार करण्यासाठी तिथे गेलेले असतात. कला आणि अद्वैत जेव्हा गाडीतून जात असतात तेव्हा कला तिचा मोबाईल चेक करते, तर मोबाईलला रेंज नसते तिथे. कला अद्वैतला म्हणते की अहो चांदेकर सर, रेंजही गेली, 1 मिनिट तुम्ही जरा तुमचा मोबाईल द्या ना. मग अद्वैत त्याचा मोबाईल कलाला देतो. कला म्हणते की हा, तुमच्याही मोबाईलला काही रेंज वगैरे नाहीये इथे. तर इकडे आबा आणि घरातले सर्वजण आता देवाला नमस्कार करत असतात, आणि नेमकं त्याच वेळी इकडे गाडीमध्ये अद्वैत हा ब्रेक दाबतो. अद्वैत ब्रेक दाबतो तर अद्वैतला गाडीचा ब्रेकच लागत नसतो. आता अद्वैत खूप घाबरतो आणि तो कलाला सांगतो की खरे गाडीचा ब्रेकच लागत नाहीये. हे ऐकल्यावर आता कला सुद्धा खूप घाबरते. अद्वैत आणि कला दोघंही आता घाबरलेले असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता घरातले सर्वजण जेव्हा देवाची पूजा करत असतात तेव्हा देवाचा दिवा हा फडफड करत असतो. त्यामुळे आबा म्हणत असतात की देवी आई, अगं नक्की कुठला संकेत देतीयस तू?
अगं माझी दोन्हीही पोरं प्रवासामध्ये आहेत, त्यांची काळजी घे देवी आई. तर इकडे कला आणि अद्वैत चाललेले असतात. गाडीचा ब्रेक लागत नसतो आणि एक मोठा ट्रक आता कला आणि अद्वैतच्या समोरून येत असतो. आता त्या ट्रकला चुकवण्यासाठी अद्वैतने मोठा टर्न घेतलेला असतो आणि नेमकं त्यावेळी गाडी ही झाडाला जाऊन आदळते. कला आणि अद्वैत त्या गाडीतच असतात आणि नेमकं त्याच वेळी आता देवाचा दिवा विझतो. त्यामुळे आता घरातल्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. घरातले आता खूप घाबरलेले असतात. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. And if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.